नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्कसाठी कॉन्सेप्ट पाहणार आहोत. काय एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. आतापर्यंत आपण एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क हा पाहिला आपण, पण आता आपल्याला काय पाहायचं एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. त्यासाठी काय पहा, आर्टिकल काय आहे आपलं, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क डन. मॅक्झिमम वर्क डन आहे त्याचं एक्सप्रेशन, आपल्याला त्या गोष्टीचं एक्सप्रेशन पाहायचं आहे. आता हे मॅक्झिमम वर्क डन म्हणजेच काय काय पहा, यामध्ये अशा प्रकारचे काही पार्ट आहेत, सिस्टीम आहे ज्यामध्ये लक्षात घ्या डायग्राम याची अशा प्रकारचे. अगोदर आपण डायग्राम काढून एक्सप्रेशन याला 2-3 काय लागतील, थोडी टर्म लागतील, त्या टर्म एक्सप्लेन करून किंवा त्या गोष्टी एक्सप्लेन करून आपल्या समोर जायस. मग आता हा सिलेंडर आहे, ठीक आहे, यामध्ये पिस्टन रॉड आहे, ठीक आहे, आणि इथे गॅसेस मॉलिक्यूल आहेत. त्यानंतर पुन्हा काय होतं, एक्सपान्शनमुळं, कंप्रेशन एक्सपान्शन या क्रियेमुळं आता याचा एक्सपांड होतो गॅस. एक्सपांड झाल्यानंतर काय होतं पहा, हेच पिस्टन रॉड जो आउटवर्ड डायरेक्शनला जास्त स्वरूपात दाखवला जातो असं याप्रमाणे. त्यानंतर पुन्हा आपण हाच म्हणजे हीच क्रिया कंटिन्यू मध्ये आहे. आता पहा यामध्ये गॅस या स्टेप फर्स्ट आहे, ही स्टेप सेकंड आहे, त्यानंतर ही स्टेप थर्ड आहे, ठीक आहे. याच्यामध्ये हा गॅस एक्सपांड होतो आणि स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन होते, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन होतो. पुन्हा अशी प्रोसेस कंटिन्यू चालू असतात. तर म्हणजे इथपर्यंत. आता याच्यानंतर होऊ शकत नाही, म्हणजे स्टेप फोर्थ. आता काय पहा, या एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क मध्ये डायग्राम ही सिलेंडर एकच आहे, हा सिलेंडर आहे, पिस्टन रॉड आहे. हा काय आहे, पिस्टन्स, आणि हे काय आहे, हे जे लिहिलं आपण हा सिलेंडर आहे. हे सगळे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 म्हणजे एकच सिलेंडर आहे, पिस्टन रॉड आहे त्याप्रमाणे, परंतु ही स्टेप बाय स्टेप ह्या क्रिया घडत राहतात अप टू इथपर्यंत, ठीक आहे, मॅक्झिमम लेवलपर्यंत. याला म्हणायचं डब्ल्यू मॅक्स. डब्ल्यू इनिशियल इथून सुरू झाला, इथं जे झालं आपलं त्याप्रमाणचं, म्हणजे इथून इथपर्यंत जो भाग झाला, इथून इथपर्यंत जो भाग झाला, ठीक आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन झालं याच्यात. म्हणजे इथून इतका हा डी व्ही, ठीक आहे, इथं डी व्ही, हा डी व्ही. डी व्ही डी व्ही काय होत आहे, चेंज होत आहे. चेंज होत आहे म्हणजेच काय की इथून इथपर्यंत म्हणजे हे व्हॅल्यूम, त्यामध्ये गॅसेसचं व्हॅल्यूम काय होतं, वाढत आहे. इथं गॅसेसचं व्हॅल्यूम कमी आहे, क्रिया तीच आहे, पण काही वेळानंतर पहा 4 सिलेंडर नाहीत, सिलेंडर एकच आहे. मी आपलं प्रॅक्टिकली इन्स्ट्रुमेंटचा पार्ट, पिस्टन रॉड एकच आहे, परंतु ह्या क्रिया अशा घडत आहेत. पहिली स्टेपला हा राहील, गॅसचं व्हॅल्यूम इथं वाढलेलं आहे, डेल्टा व्ही, ठीक आहे. कशामुळे वाढलं, एक्सपान्शनमुळे वाढला. एक्सपान्शन कशामुळे झालं की इंटरनल प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर्स, त्यामुळं ती क्रिया घडत गेली. पुन्हा इथं डी व्ही, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क म्हणजे चेंज झाला व्हॅल्यूममध्ये, पुन्हा व्हॅल्यूम वाढला, पुन्हा व्हॅल्यूम वाढला, याच्यानंतर व्हॅल्यूम वाढू शकत नाही. हे मॅक्झिमम व्हॅल्यूम झाला, आणि हे मॅक्झिमम व्हॅल्यूम कशामुळे झालं, गॅसच्या एक्सपान्शनमुळे झालं. कशामुळे झालं, गॅसच्या एक्सपान्शनमुळे. म्हणजे गॅस एक्सपांड होत राहिला. अजून सुरुवातीला इनिशियल स्टेप
पुन्हा काही वेळ थोडा वेळ गॅस एक्सपांड झाला, पुन्हा एक्सपांड झाला आणि मॅक्झिमम लेवलला तो एक्सपांड झाला. जर गॅस मॉलिक्यूल यातले एक्सपांड होत असतील तर काही ना काही त्यामध्ये इथं वर्क डन होत असेल, 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 इथं मॅक्झिमम वर्क डन होत असेल. या सुरुवातीला कमी होत आहे, या सुरुवातीला कमी होत आहे, गॅस कमी चेंज म्हणजे व्हॅल्यूम कमी वाढत आहे. आता वाढत वाढत मॅक्झिमम व्हॅल्यूम वाढत आहे. कशाचं? गॅसचं व्हॅल्यूम वाढत आहे. डी म्हणजे चेंज व्हॅल्यूम, व्ही म्हणजे व्हॅल्यूम. तर मॅक्झिमम व्हॅल्यूम इथपर्यंत होत आहे. मग मॅक्झिमम वर्क या स्टेपला होईल. सुरुवात कुठून झाली? इथून. तर आपलं आर्टिकल काय आहे? एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क डन, या प्रकारचं आर्टिकल. आपल्याला वर्क डन माहित आहे. वर्क डन काय आहे? W इजिकल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. हे वर्क डनचा फॉर्म्युला आहे. हा वर्क डनचा फॉर्म्युला इथं आपण त्याच्या माध्यमातून लिहायचा आहे. आता आपण समजा उदाहरण हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे, आपल्याला हेच स्मॉल क्वांटिटीवर करायचं आहे. स्मॉल क्वांटिटीवर करायचं म्हणजेच काय? समजा उदाहरण इथं आपण इथं सुरुवातीला माहिती अशा प्रकारची राहील. गॅस मॉलिक्यूल इनक्लोज्ड इन पिस्टन फिटेड सिलेंडर. म्हणजे पिस्टन फिटेड सिलेंडरमध्ये गॅस मॉलिक्यूल इनक्लोज केला आहे, भरलेला आहे. ड्यू टू आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली किंवा रिव्हर्सिबल प्रोसेस. एक्सपान्शन म्हणजे आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली ह्या क्रिया घडल्यामुळं ड्यू टू आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबल प्रोसेस काय होते पहा. गॅस मॉलिक्यूल किंवा गॅसेस मॉलिक्यूल एक्सपांडेड. ठीक आहे. गॅस मॉलिक्यूल एक्सपांडेड ड्यू टू आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. गॅस मॉलिक्यूल एक्सपांडेड अँड increase in volume take place for each step. प्रत्येक स्टेपला काय होईल? व्हॅल्यूम वाढत राहील, वाढत आहे. त्यानंतर इथं काय लिहू पुन्हा? स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन आल्सो टेक प्लेस. म्हणजे काय करतो? स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन सुद्धा इथं घडत राहणार. इथे स्मॉल अमाउंट होणार, इथे स्मॉल अमाउंट होणार, इथे सुद्धा स्मॉल अमाउंट होणार, इथे सुद्धा स्मॉल अमाउंट होणार. आणि या स्मॉल अमाउंटच्या सर्व वर्कला एकत्र करायचं. एकत्र केल्यानंतर काय आहे? एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क डन हे होणार आहे. हे झालं इंट्रोडक्शन. कशाचं? एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. आता आपल्याला त्या फॉर्म्युल्याकडे जायचं आहे, डेरिव्हेशनकडे जायचं आहे, डेरिव्हेशन ऑप्टेन करायचं. ठीक आहे. ही प्रायमरी माहिती झाली, ही लिहिणं आवश्यक आहे. एक्झामला हे त्याल्यानंतर डायग्राम काढणं ह्या गोष्टी त्या आवश्यक आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट यातलाच कंटिन्यू आपल्या समोरचा पायाचा आहे. आता यामध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे? मॅथमॅटिकली त्या गोष्टी लिहायच्या इथे, आणि तरच तो कन्सेप्ट काय होईल? पूर्ण कव्हर होणार आहे. एरवी तो कन्सेप्ट कव्हर होणार नाही. ठीक आहे. पहा इकडे आता कन्सेप्ट एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क तेच चालू आहे, कंटिन्यू मध्ये आपण. आता काय पहा, dw इजिकल टू मायनस पी एक्सटर्नल
पी एक्सटर्नल डी व्ही. इथं काय केलं आपण आता डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही असा कन्सेप्ट होता. परंतु स्मॉल अमाऊंट ऑफ मॅक्झिमम वर्क एक एक स्टेपचं काढायचं आपलं. एका स्टेपला किती असेल वर्क डन स्मॉल असेल म्हणजे डी असेल. डी जर लिहिला हा ठीक आहे डी लिहिला म्हणजे स्मॉल वर्क डन मायनस पी एक्सटर्नल व्ही लिहिला स्मॉल चेंज इन व्हॅल्यू. डी म्हणजे काय स्मॉल चेंज कशामध्ये व्हॅल्यूमध्ये. वर्क डन काय चेंज किती कमी आहे हे पहिल्या स्टेपचं. असं दुसरी तिसरी स्टेप सगळ्या स्टेपला एकत्र करायचं आणि ती काय राहील मॅक्झिमम वर्क डनचं एक्सप्रेशन राहणार आहे. तर यामध्ये काय होणार पण यामध्ये आपण हे झालं ठीक आहे. आता याला इक्वेशन 1 म्हणू. जो पी एक्सटर्नल आहे तो पी मायनस डी पी आहे. पी मायनस डी पी का कारण की टोटल प्रेशर इक्वल टू पी एक्सटर्नल प्लस डी पी असा असतो. म्हणून आपण काय घेतलं पी एक्सटर्नल इज इक्वल टू टोटल प्रेशर मायनस चेंज इन प्रेशर्स. आता काय करायचं हे पुट दिस इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये टाका तर काय होईल पहा डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस. आता काय इथे मायनस चिन्ह जशाल तसंच आहे मायनसला बदलायचं नाही. पी एक्स्ट्रा जागी काय टाकणार आपण पी मायनस डी पी आणि हा इथे डी व्ही आहे तर डी व्ही जशाल तसा. आता एक्सपांड करा म्हणजेच डी व्हीला याला गुला डी व्हीला याला मल्टिप्लाय करा तर काय डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस. आता काय करणार आपण मायनसला बाहेरच ठेवा पी ने डी व्हीला मल्टिप्लाय करा पी इंटू डी व्ही. आता पी इंटू डी व्ही झाला आहे मायनस साईन इथलचा. आता डी पीनं मल्टिप्लाय करा डी पी इंटू डी व्ही म्हणजे डी व्हीनं पीला गुणलं डी व्हीनं डी पीला आपण मल्टिप्लाय केलं आहे. हे डी म्हणजेच काय स्मॉल चेंज इन व्हॅल्यूम पी म्हणजेच काय स्मॉल चेंज इन प्रेशर्स. आता डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस साईन्स पी डी व्ही मायनस साईन अप्लाय करा इथे मायनस होईल आणि हा मायनस काय होणार प्लस तर डी पी डी व्ही. आता डी पी डी व्ही ही टर्म एवढी छोटी आहे म्हणजे स्मॉल चेंज इन प्रेशर स्मॉल चेंज इन व्हॅल्यूम दोन्हीकडे डी डी आहेत खूप स्मॉल आहेत. इकडे तसं आहे का नाही इकडे व्ही आहे इकडे समोर काय आहे डी म्हणजे स्मॉल चेंज इन व्हॅल्यूम आहे. पण पीच्या अगोदर डी पी आहे का नाही इथं स्मॉल चेंज नाही. लक्षात घ्या इकडे स्मॉल व्हॅल्यूम चेंज आहे. कशावरून समजतं हा व्हॅल्यूम चेंज डी मुळे. तसं स्मॉल चेंज इन प्रेशर आहे का नाही पीच्या अगोदर डी आहे का नाही डी म्हणजे स्मॉल चेंज. इकडे व्हीच्या अगोदर काय आहे डी आहे डी म्हणजे स्मॉल चेंज. इथं पीच्या अगोदर डी आहे म्हणजे स्मॉल चेंज कशामध्ये प्रेशरमध्ये स्मॉल चेंज कशामध्ये व्हॅल्यूमध्ये. हे एवढे स्मॉल आहेत आणि कोणतीच संख्या जर खूपच कमी असेल आणि ती प्लसमध्ये असेल तर ती काय करतात निग्लेक्ट आपण करू शकतो. आणि इथं त्याच्या प्रकारचं निग्लेक्ट इथं आपण करणार आहोत. निग्लेक्ट dp dv because it is very small. मग आता काय होणार dw इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. ठीक आहे ही तयार होईल पी इंटू डेल्टा व्ही अशा प्रकारचं एक्सप्रेशन तयार होईल. याला काय म्हणू इक्वेशन 2. मग असं तयार झालं. आता हे कशासाठी झालं डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही तर हे तयार झालं आपल्या एका स्टेपसाठी. अशा किती स्टेप आहेत अशा 4 स्टेप होत्या जवळपास म्हणजे स्मॉल वर्क. तिथं आपल्याला काय करायचं आहे एक्सप्रेशन मॅक्झिमम वर्क काढायचं मिनिमम काढायचं का नाही मॅक्झिमम वर्क डन. मग मॅक्झिमम काढण्यासाठी सगळ्या स्टेपला एकत्र करावं लागतो. एकत्र जर करायचं असेल तर मॅथमॅटिक्समध्ये एक कन्सेप्ट आहे तो कोणता आहे इंटिग्रेशन. आपल्याला काय घ्यावं लागेल आता इंटिग्रेशन घ्यावं लागेल म्हणजे सगळ्या टर्म एकत्र म्हणजे हे एका स्टेपला झालं पुन्हा दुसऱ्या स्टेप पुन्हा तिसऱ्या स्टेप पुन्हा चौथ्या स्टेप असं प्रत्येक वेळेस एवढं एक्सप्लेन करायची गरज आहे का नाही. ही कंडिशन प्रायमरी सारखीच राहणार आहे. आपल्या प्रत्येक स्टेपला हे येत जाईल. मग प्रत्येक स्टेपला हे येत जाईल म्हणजेच काय करा ही शेवटच्या जी टर्म आहे याच्यावरून आपल्याला चारीसाठी म्हणजे मॅक्झिमम वर्कसाठी काढायचं आणि हे करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन हा मॅथमॅटिकल कन्सेप्ट यूज करावा लागतो. मग काय पहा इथे
इंटिग्रेटेड इक्वेशन 2, इक्वेशन 2 ला आपण इंटिग्रेट करायचं. हा जो सिम्बॉल आहे हा मॅथमॅटिकली इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. काय हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल. मग इथे काय घेऊ, इनिशियल म्हणजे सुरुवात, इथे काय आहे फायनल, आणि इथे काय घेतला आपण DW. पुन्हा इकडे काय आहे मायनस चिन्ह ते बाहेरच येणार आहे PDV. इथं काय आहे V1 आणि V2. इकडे लक्षात द्या DW इथं आहे घेतला, मायनस PDV घेतला. मग तुम्ही मसाला हे चिन्ह कशाचं आहे तर ते इंटिग्रेशनचं चिन्ह आहे, इंटिग्रेशनचं साईन आहे. ओके. मग इनिशियल म्हणजे सुरुवात, फायनल म्हणजे शेवट. मग तुम्ही मसा W1 इथं W2 इथं घ्या. आपल्याला फ्रॅक्शन करायचं का W1 W2चे नाही, आपल्याला समेशन घ्यायचं म्हणून इनिशियल घेतला, फायनल घेतला. इथं मात्र PDV व्हॅल्यूम V1 व्हॅल्यूम V2 इथं घ्यायचं आहे. इथं टोटल व्हॅल्यूम ते येणारच आहे त्यामध्ये काउंट केल्यानंतर. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता इंटिग्रेटिंग इक्वेशन 2 घेतल्यानंतर असं झालं. आता आपण याला इंटिग्रेटर केला तर इंटिग्रेशन ऑफ D ऑफ X, हे जे मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी ते सांगू शकतील, किंवा ज्यांचं मॅथमॅटिक्स नाही ते सुद्धा आपण इंटिग्रेशन आहे, इथं डेरिव्हेटिव्ह आहे, D म्हणजे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ॲट अ टाईम येत असतील तर इथं काय राहतो X म्हणजे ही टर्म राहते. हा नल इफेक्ट X राहिला. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे करायचं. मग इथं जर असं होत असेल तर आपल्या इथं काय होणार, तर इथे फक्त काय राहील W. D आणि इंटिग्रेट डेरिव्हेटिव्ह नल इफेक्ट झाला, त्याला लिहायचं नाही आता, W झाला. आणि इनिशियल फायनल, तर हे टाळण्यासाठी आपण मॅक्झिमम घ्यायचं, मॅक्झिमम MAX, तो शॉर्ट फॉर्म आहे MAX डॉट किंवा MAX लिहिलं तरी चालतं. आता इकडे काय करायचं पहा, हा एका जसंच राहील V1 V2 PDV. ठीक आहे. आता काय करायचं, याला आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन्स. आयडियल गॅस इक्वेशननुसार काय होणार, PV इक्वल्स टू NRT, या इक्वेशनला 3 म्हणा, NRT. मग आयडियल गॅसचं एक्सप्रेशन आहे. आता P ची किंमत टाकायची आपल्याला, तर P ची किंमत कशी काढणार, NRT डिवाइड बाय NR डिवाइड बाय इथे काय आहे V. आता ही किंमत आली P ची किंमत टाकायची आपल्याला काय, NRT अपॉन V. कुठे, इक्वेशन 3 मध्ये. ठीक आहे. पुट धिस इन इक्वेशन 3, पुट दिस इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये टाकायची. तर इक्वेशन 3 मध्ये टाकल्यानंतर काय होणार पहा, आता एवढ्या गोष्टी झाल्या आपल्या. मग इक्वेशन 3 मध्ये टाकायची म्हणजे W मॅक्स इक्वल टू मायनस या इक्वेशनमध्ये P ची किंमत टाकायची. ते कशी टाकायची ते पहा. आता आपण याला थोडंसं हे करणं भाग आहे, कंटिन्यू भाग प्रोसेसमध्ये आपल्याला पुढे लिहायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करू की तेच इक्वेशन, हे इक्वेशन तेच चालू आहे, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क डन, एकच इक्वेशन चालू आहे. हे 3 मार्काला विचारतात, त्याला शॉर्ट करून तुम्ही लिहू शकता, परंतु सांगण्याची जी पद्धत आहे याचप्रमाणे पुस्तकात सांगितलेलं आहे. तुम्ही त्याला थोडंसं त्याला शॉर्टमध्ये पण लिहू शकता, नाहीतर एवढं जशाल तसं लिहायची गरज पडणार नाही, लिहिलं तरी चालतो. ठीक आहे. परंतु एक्सप्लेन करताना ह्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतात. मग आता काय आहे आपल्या, हे जे इक्वेशन आलं तर आपलं W मॅक्स इज इक्वल टू काय आलं तर हा मायनस P इंटिग्रेशन ऑफ V1 अपॉन V2 डेल्टा V असं आलं तर. ठीक आहे. तर आपण काय केलं तर Pला बाहेर काढला आपण इथं. ओके. किंवा तुम्ही लिहिलं होतं असं V1 V2 P. ठीक आहे, मायनस. आणि आपण V ची किंमत काय केली, आपण P ची किंमत काढली होती. P ची किंमत काय काढली होती, P इज इक्वल टू NRT
अपॉन व्ही. तर आपण यात पुट म्हणून सांगितलं होतं, इक्वेशन 3 होतं हे, आपण यात टाकली होती. ठीक आहे, हे किंमत. मग काय होणार आता टाकल्यानंतर, पण टाकताना काय करायचं पहा, डब्ल्यू मॅक्स पीला बाहेर काढायचं. ठीक आहे, मग आपण इथं असं चेंज करू की पी आपण बाहेर काढला इकडे. ठीक आहे, मायनस पी डी व्ही. तर पी इज इक्वल टू काय येणार टी. मग पीची किंमत आपण टाकायची, हे तर आपल्याला माहीतच आहे. तर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय राहणार मग, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस पीची किंमत किती आहे, एन आर टी अपॉन काय इथे व्ही, इंटिग्रेशन ऑफ V1 V2 डेल्टा व्ही. तर व्ही जे आहे हा व्ही आपल्याला इकडे घ्यावा लागेल. ठीक आहे, किंवा त्याला आपण असं लिहिता येईल डायरेक्टच व्ही, कारण इंटिग्रेशन विथ रेस्पेक्ट टू काय आहे, डी व्ही आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट काय आहे, डी व्ही आहे. आणि हे काय आहेत, एन आर टी हे कॉन्स्टंट आहेत. हे एन आर टी काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. त्यामुळं आपण V1 V2 पी असं राहू द्या, म्हणजे लक्षात येईल सोपं. आता आपण किमती टाकल्यानंतर किमती काय टाकल्या, एन आर टी अपॉन व्ही. तर एन आर टी अपॉन व्ही जे आहे सरळ सरळ लिहू आपण, V1 V2 इथे एन आर टी अपॉन व्ही डी व्ही सरळ सरळ टाकू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता एन आर टीचा इथं काही संबंध नाही, तर कॉन्स्टंट टर्म आहे, ते बाहेर घ्या इंटिग्रेशनच्या. तर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, म्हणजे काय येईल, हा एन आर टी इंटिग्रेशनमध्ये V1 V2 इथं काय राहील 1 अपॉन व्ही आणि इकडे डी व्ही. ठीक आहे, 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही. आता जर आपण याचं इंटिग्रेशन जर घेतलं V1 अपॉन व्ही डी व्ही, तर इंटिग्रेशन काय येणार आहे ते पाहायचं आपल्याला. ठीक आहे, तर यामध्ये पहा आता डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी. ठीक आहे, एन आर टी आता याच्यामध्ये 1 अपॉन व्ही V2 V1 इंटू डेल्टा व्ही. ठीक आहे, तर याला आपण असं करू, हे लिहिण्यापेक्षा इंटिग्रेशन याचं घ्यायचं. इंटिग्रेशन काय आहे, 1 ऑफ एक्स डी एक्स, याचं इंटिग्रेशन काय असतो, ln x. काय असतो, ln x या प्रकारचा. तर आपल्याला हे कन्सेप्ट काढायचं आहे आणि हा कन्सेप्ट पाहायचा आहे. ठीक आहे, तर काय होणार आहे याचं आपल्याला पाहायची माहिती. तर हा काय कन्सेप्ट होणार, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी ln व्ही डिवाइड बाय V2 बाय V1. काय केलं आपण पहा, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू हे फॉर्म्युला आलाच होता, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस V1 V2 इनिशियल लिमिट V1 फायनल लिमिट V2 पी डी व्ही. आता काय केलं आपण, पीची किंमत टाकली. पीची किंमत किती होती, एन आर टी अपॉन व्ही डी व्ही. बाकी काही केलं नाही आपण. तिसऱ्या याच्यानंतर काय केलं, डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस एन आर टी इंटिग्रेशन लिमिट V1 टू V2 इंटिग्रेशन त्यामध्ये 1 अपॉन व्ही डी व्ही. आता काय केलं पहा, एन आर टी बाहेर काढला आपण, तर काय हे केलेलं आहे, याचा लॉग घेतला. टेकिंग इंटिग्रेशन घेतल्यानंतर याचा लॉग, म्हणजे या इंटिग्रेशन चिन्ह आहे साईन V1 V2 किंवा हा जो आहे, तर आपण असा याचा 1 अपॉन व्ही डी व्ही इथं काय V2 V1 अशा प्रकारे याचा इंटिग्रेशन अप्लाय केलं त्याला आपण. तर अप्लाय केल्यानंतर लॉगमध्ये येतो तो. ठीक आहे, नॅचरल लॉगमध्ये. तर कसा येतो पहा याचा येतो ln व्ही. काय येतो, ln व्ही याचा. आणि लिमिट इथं याप्रमाणे असतात. अप्पर लिमिट काय आहे V1, लोअर लिमिट काय आहे, अप्पर लिमिट काय आहे V2, लोअर लिमिट काय आहे V1. म्हणजे असं कन्वर्जन जे आहे याचं इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर. ठीक आहे, टेकिंग इंटिग्रेशन अप्लाय इंटिग्रेशन असे दोन शब्द आहेत. तर इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर 1 अपॉन व्ही डी व्ही, म्हणजे हेच 1 अपॉन व्ही डी व्ही. इथं डी व्ही राहत नाही, डी व्ही कॅन्सल होतो. डी व्ही का राहत नाही, तुम्ही अप्लाय इंटिग्रेशन केलं आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन अप्लाय केल्यामुळं याला इंटिग्रेशन सॉल्व केलं तर असे टर्म येतात. म्हणजे 1 अपॉन व्हीच्या ऐवजी काय येतो व्ही आणि डी व्ही इथं राहत नाही, त्या जागी काय ln येतो. मग यामध्ये लोअर लिमिट किती आहे V1, अपर लिमिट किती आहे V2 याप्रमाणे. तर हेच क्रिया इथे केली आपण, हीच क्रिया काय केली आपण इथे केली.
म्हणजेच काय होणार पहा आता, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी, मग इथं ब्रॅकेट आहे एल एन, अप्लाय लिमिट, अप्लाय लिमिट. आता काय करू आपण, अप्लाय लिमिट, लिमिट अप्लाय करू. लिमिट अप्लाय करू म्हणजे काय, एल एन व्ही आहे, व्हीच्या जागी आता काय घ्यायचं V2. लिमिट अप्लाय करणं म्हणजे ती टर्म घ्यायची असते, आणि एल एन V1. इकडं पहा, V2 अगोदर घ्यायचा, घेतला, V1 नंतर घेतला, पण त्या अगोदर शब्द कोणता घ्यायचा, एल एन. एल एन म्हणजे काय असतो, नॅचरल लॉग. मग व्ही घ्यायची गरज आहे का नाही, व्हीच्या ऐवजी आपण त्याची लिमिट घ्यावं लागतात. मॅथमॅटिकल कन्सेप्ट या प्रकारचा आहे, व्हीच्या ऐवजी त्याची लिमिट घ्यावं लागतात. तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग पहा आता, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी. आता आपल्याला माहिती आहे हे जे आहे एल एन, तो एल एन ए मायनस एल एन बी, याला आपण फॉर्म्युल्यानुसार लिहू शकतो, एल एन ए अपॉन बी. पहा, एल एन ए मायनस एल एन बी इज इक्वल टू एल एन ए अपॉन बी. तर हा फॉर्म्युल्यानुसार असं होईल. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इथे एल एन V2 बाय V1, एल एन ए मायनस एल एन बी असं असेल तर एल एन ए अपॉन बी असतो, तसंच एल एन V2 बाय V1 होणार. नंतर अप्लाय लॉग टू द बेस 10. मग अप्लाय लॉग टू द बेस 10 करायचं म्हणजे एल एनचं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 करायचं, तर असा फॅक्टर 2.303 तिथे टाकावं लागतो. म्हणजे एल एन तुम्हाला काढायचं आहे, नॅचरल लॉग टू द बेस 10 करायचं, तुम्हाला 2.303 न मल्टिप्लाय करून लॉग शब्द लिहिणं गरजेचं. लॉग लिहिल्यानंतर एलओजी म्हणजे लॉगॅरिथम आहे, तो लॉग शब्द लिहून त्याला लॉगॅरिथम लिहिण्याच्या ऐवजी लॉग लिहितात आणि बेस टू द 10 लिहितात. ठीक आहे, मग पुट इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये पुट करायचं म्हणजेच काय होईल, हा डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 एन आर टी. एल एनच्या जागी आहे लॉग टू द बेस 10. इथंच घेतला असता 2.303, पण डिजिट आहे, हा हे सिम्बॉल आहे त्यामुळे आपण समोर घेतला, काय हरकत नाही. V2 बाय V1, V2 बाय V1. तर या प्रकारचं ठीक आहे एक्सप्रेशन इथे तयार झालं. कशासाठी तयार झाला, हा झाला मॅक्झिमम वर्कसाठी. कशासाठी तयार झाला, मॅक्झिमम वर्कसाठी. ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपलं एकच आर्टिकल इथं पूर्ण होत आहे. दुसरं आर्टिकल आपण कोणतंच घेतलं नाही लेक्चरसाठी. कोणतं घेतलं ते एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क डन. त्याचा काय फॉर्म्युला शेवटचा हा आहे. मग आपल्याला पाहायचं कन्सेप्ट, डब्ल्यू काय आहे, वर्क आहे, एन काय आहे, तो नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आहेत. ठीक आहे, आर काय, आर गॅस कॉन्स्टंट आहे. आर काय आहे, गॅस कॉन्स्टंट्स. ओके, टी काय आहे, टी टेम्परेचर आहे. टी काय आहे, टेम्परेचर. तर याप्रमाणे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 एन आर टी लॉग ऑफ बेस 10 V2 बाय V1. तर V1 V2 काय आहेत, त्या व्हॅल्यूम आहेत. V1 कॉमा V2 व्हॅल्यूम आहेत त्या. ओके, V1 अँड V2 व्हॅल्यूम आहेत, व्हॅल्यूम. तर याप्रमाणे आपण इथे हे आर्टिकल एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क हे पूर्ण केलेलं आहे. ओके, थँक्यू.